लोकांसाठी, लोकक्रांतीसाठी जनहित प्रवर्तक बनलेले निर्भीड, निपक्षपाती वेब पोर्टल, यूट्यूब चॅनल सिटी लाईन न्यूज लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर दाबून शेअर करायला विसरू नका. तेलंगणा राज्यामध्ये मागच्या आठवड्यामध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्याची विटंबना एका मनोवादी विचारसरणीच्या व्यक्तीनं केली. खरं तर प्रश्न असा आहे की पुतळ्यांची विटंबना करणं, ह्या गोष्टी करणं, महापुरुषांची विचारांची पायमल्ली करणं हे सर्रासपणे इथं घडत आहे. परंतु प्रश्न असा निर्माण होतो की ह्या महापुरुषांच्या पाठीमागं लोक का लागलेले आहेत, तो यांची विटंबना, ह्या विचारांची किंवा या महापुरुषांच्या प्रतिभांची विटंबना का होते, याचा जर आपण विचार केला तर एक लक्षात येतं, ही जी मनोवादी विचारसरणी ही खरी या गोष्टीला खतपाणी घालणारी आहे. कारण या मनोवादी काल पण होते, यांनी काल पण त्रास दिला आहे समाज सुधारकांना, आणि आज पण हे समाज सुधारकांच्या गेल्यानंतर या समाज सुधारकांचे विचार पुसण्याचं ते काम करत आहे. पण खरं अशी गोष्ट आहे, एक वेळेस माणसाची हत्या करता येते, परंतु माणसाच्या विचारांची हत्या करता येत नाही. विचारांची हत्या करण्याच्या खटपटीमध्ये प्रचंड साम्राज्य नाश पावतात. किती मोठं साम्राज्यवादी माणूस असू द्या, परंतु एखाद्या विचार नष्ट करण्याचा जर त्यांनी प्रयत्न केला तर त्याचं साम्राज्य नष्ट होऊ शकतं. एवढी ताकद ह्या विचारांमध्ये असते. आणि म्हणून महात्मा ज्योतिराव फुलेंनी अखंड समतेचा ध्यास घेतला. माणसांमधला विषमता दूर झाली पाहिजे, त्यांच्यामध्ये समता आली पाहिजे. म्हणून महात्मा ज्योतिराव फुलेंनी त्या काळामध्ये 1800 शतकामध्ये या ठिकाणी काम केलं. शैक्षणिक प्रगती केली. तुमच्या आमच्या डोक्यामध्ये असणारा जो विचार आहे मनोवादी, तो विचार काढण्याचं काम, त्याला दूर देण्याचं काम महात्मा ज्योतिराव फुले यांनी केलं. महात्मा ज्योतिराव फुलेंचे शिष्य म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कोलंबिया विद्यापीठाने द सिम्बॉल ऑफ नॉलेज, म्हणजे शिष्याला सिम्बॉल ऑफ नॉलेज ही पदवी कोलंबिया विद्यापीठाने जगाने मान्य केली. आणि अशा शिष्याचा गुरु जे महात्मा ज्योतिराव फुले आहेत, त्या महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या पुतळ्याची वारंवार विटंबना केली जात आहे. खरं तर महात्मा ज्योतिराव फुल्यांना भारतरत्न हा किताब द्यायला पाहिजे. बाबासाहेबांच्या शेजारी भारतरत्न म्हणून महात्मा ज्योतिराव फुले आणखीन शोभतील, परंतु तसं होत नाही. मध्यंतरी या राज्याचे राज्यपाल यांनी असंच एक वक्तव्य केलं, छत्रपती शिवाजी महाराजांविषयी बदनामकारक वक्तव्य केलं. त्याचबरोबर महात्मा ज्योतिराव फुलेंविषयी बदनामीकारक वक्तव्य केलं. हे करण्यामागचं षडयंत्र काय आहे हे आपण बहुजनांनी लक्षात घेतलं पाहिजे. या ठिकाणच्या ओबीसी समाजाने लक्षात घेतलं पाहिजे. या ठिकाणचा शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब यांनी खऱ्या अर्थाने लक्षात घेतलं पाहिजे. कारण आज आपण सर्वजण या जे आरक्षण घेतोय, या आरक्षणाची तरतूद ही संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी करून ठेवलेली आहे. त्यांच्या अगोदर खरं तर याची गरज, याचं इम्प्लिमेंटेशन हे खऱ्या अर्थाने राजर्षी शाहू छत्रपतींनी आपल्या कोल्हापूर संस्थानामध्ये केलं होतं. आणि त्यांच्या अगोदर या संविधानाची जी गरज आहे, ही गरज खऱ्या अर्थाने महात्मा ज्योतिराव फुलेंनी ओळखली होती. म्हणून खऱ्या अर्थाने तुमच्या आमच्या आरक्षणाचे जनक हे महात्मा ज्योतिराव फुले आहे. मूळ त्यांच्यापासून सुरू झालेलं आहे, हे आपण ध्यानात घेतलं पाहिजे. कारण महात्मा ज्योतिराव फुल्यांसारखी व्यक्ती जर नसती तर तुम्ही आम्ही शिकलोच नसतो. आम्ही जनावरापेक्षा वेगळे, जनावरापेक्षा आमची हाल झाली असती. आपल्याला माणसात आणलं ते महात्मा ज्योतिराव फुल्यांनी आणलं. खऱ्या अर्थाने हे लक्षात घेतलं पाहिजे. परंतु विचार काय सांगतोय आमचा, आमचे लोक कुठे आहेत आज? महात्मा ज्योतिराव फुले म्हणजे नुसता एक व्यक्ती नाही, तो एक विचार आहे. आणि या विचाराला हे लोक, मनोवादी लोक या ठिकाणी काढण्याचं काम करू पाहत आहे. परंतु आम्ही ते कधीच होऊ देणार नाही. कारण हा जो देश आहे, हे जे राज्य आहे, हे शाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराने तयार झालेलं हे पुरोगामी राज्य आहे. आणि जर कोणाला जर याविषयी काही वेगळं मत असेल तर त्यांनी आमच्याशी नक्की बोलावं. आम्ही त्याचे उत्तरं द्यायला तयार आहोत. कारण आम्ही फुल्यांचे कार्यकर्ते आहोत, आम्ही शाहूंचे कार्यकर्ते आहोत, आम्ही बाबासाहेबांचे विचारांचे कार्यकर्ते आहोत. आम्ही नुसते त्यांचे जयघोष करणारे नाही आहे, आम्ही त्यांचा विचार लोकांमध्ये पेरणारे माणसं आहोत. आणि आम्हाला इथून पुढच्या काळामध्ये आम्ही हे विचार आणखीन प्रभावीपणे पेरल्याशिवाय राहणार नाही. कारण तुम्ही जेवढा फुल्यांना त्रास देताल, जेवढा बाबासाहेबांना त्रास देताल, जेवढा तुम्ही शिवाजी महाराजांना, शाहू महाराजांना त्रास देताल, त्याच्यापेक्षा आम्ही जास्त ताकदीने आता पुढे येणार आहोत. आणि या मनोवादी विचारसरणीचा नक्की आम्ही मुकाबला करणार. ती कुठेही असू दे ते मनोवादी,
घराघरात असू द्या, अगदी माझ्या घरात असणारी मनोवादी जी प्रवृत्ती आहे ती खेचणं माझं काम आहे आणि आम्ही ते इथून पुढच्या काळामध्ये ते नक्कीच करणार आहोत. या ठिकाणी आमचे मित्र योगेश सातपुते यांच्या माध्यमातून हा जो या ठिकाणी निषेध कार्यक्रम करतोय, या अर्थाने खऱ्या अर्थाने योगेश सातपुतेंचं या ठिकाणी कौतुक केलं पाहिजे. कारण की ह्या गोष्टी या घडत असताना आम्ही मात्र डोळे झाकून शांत आहोत. आम्हाला दुसरं काही दिसत नाही. आम्हाला रोज उठलं सकाळी प्रपंच दिसतो, परंतु या लोकांनी पण प्रपंच केले. या लोकांनी तुमचे आमचे प्रपंच उभे करण्यासाठी अहोरात्र कष्ट घेतले, अहोरात्र झगडलेले आहेत. त्यांनी लाट्या काट्या खाल्ल्या, मार खाल्ला, सगळं झालं. अगदी गोळ्या अंगावरती गोळ्या पण झेललेल्या आहेत. असं एकंदरीत ह्या आमच्या महापुरुषांचं व्यक्तिमत्व आहे. आणि या महापुरुषांचं व्यक्तिमत्व जर कोणी पुसून टाकण्याचा, कोणी गाडून टाकण्याचा जर प्रयत्न करत आहोत असेल तर त्याचा आम्ही खंबीरपणे मुकाबला केल्याशिवाय राहणार नाही, असं या ठिकाणी मी सांगतो. आणि पुनश्च एकदा महात्मा ज्योतिराव फुलेंचा विजय असो, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, लोकराजा राजर्षी शाहू छत्रपतींचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, भारतीय संविधानाचा, जय असो, भारतीय लोकशाहीचा, जय असो, छत्रपती शिवाजी महाराज की जय.